काय सांगाल प्रेस कॉन्फरन्स आज पत्रकार परिषद घेण्याचं महत्व असं आहे की दीपनगर मध्ये रिपब्लिकन पक्षाची युनियनची स्थापना या ठिकाणी करतोय आणि आज त्याची कार्यकारिणी या ठिकाणी आम्ही घोषित करणार आहे। दीपनगरमध्ये कामगारांची होणारी पिळवणूक, या भुसावळ शहरातील भुसावळ तालुक्यातील लोकांना रोजगार न मिळणे, बाहेरच्या लोकांना रोजगार मिळणे, दबाव तंत्राखाली काम करून घेणे, अशा पद्धतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी ठेके मन पद्धतीने त्या ठिकाणी अटी शर्ती लावून त्या ठिकाणी ठेका काढतात, जेणेकरून या ठिकाणी आमचा तालुक्यातला माणूस त्या ठेक्यामध्ये बसला नाही पाहिजे म्हणून अशा काहीतरी अटी शर्ती त्या ठिकाणी लावतात आणि बाहेरच्या माणसाला तो ठेका या ठिकाणी मिळतो। म्हणून या सर्व बाबींचा विचार करून या होणाऱ्या सर्व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि आमच्या भुसावळ शहरातल्या गोरगरीब पीडित लोकांना न्याय मिळवण्यासाठी या रिपब्लिकन पक्षाची स्थापना आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि आमची संस्था ही रिपब्लिकन पक्षाची रजिस्ट्रेशन संस्था आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ती पार्टी चालू आहे आणि बरेच ठिकाणी आमचे मोठे मोठे आंदोलन लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे। मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आमच्या या ठिकाणी युनियन आहे आणि त्या युनियनच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे। त्याच पद्धतीने आठवले साहेबांचा आदेश आहे की या जळगाव जिल्ह्यातील, या तालुक्यातील सर्व लोकांना, जे गरजू लोकांना, गोरगरीब लोकांना त्यांना हक्क अधिकार मिळवून द्यावा आणि जे गव्हर्नमेंटचा जो रेट आहे त्या रेट प्रमाणे त्यांना ठेकेदाराकडून पगार देण्यात यावी, रोजगार देण्यात यावा। परंतु या ठिकाणी आम्ही बघितलं असताना या ठिकाणी काही ठिकाणी काही लोकांचे कामावर घेतात, काही लोकांचे पासबुक काढून ठेवतात, पैसे दुसऱ्यांच्या खात्यात जातो, काम दुसरा करतो आणि जर पेमेंट द्यायचं असलं तर त्याला कमी पेमेंट दिला जातो। अशा पद्धतीचा अन्याय या ठिकाणी चालू आहे। म्हणून या सर्व बाबीचा मी सर्वे केलेला आहे आणि त्याला हाणून पाडण्यासाठी मी रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि आज ते पक्ष जाहीर करणार आहे आणि लवकरात लवकर दीपनगर इथे मोठं बोर्ड लागणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाची या ठिकाणी युनियनचं त्या ठिकाणी मोठं कार्यालय या ठिकाणी उभारणार आहे, जेणेकरून लोकांना इकडे तिकडे न जाता त्यांच्या सवलतीसाठी जवळच कार्यालय या ठिकाणी आम्ही उभं करून देणार। रिपब्लिकन पार्टी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू इंगळे, उपाध्यक्ष बाडू सोनोने, सचिव सुमित निकम, सल्लागार दीपक मगर, सहसल्लागार प्रकाश सोनोने, विक्रम प्रधान, संघटक, अशा पद्धतीचे आज हे कार्यकारिणी आम्ही घोषित केलेली आहे आणि याच्यामध्ये अध्यक्ष राजू इंगळे आणि उपाध्यक्ष बाडू सोनोने यांच्या उर्वरित पद भरण्याचा अधिकार त्यांना या ठिकाणी दिलेले आहेत। उर्वरित पद जे आहेत ते निवडक लोक जे आहेत, जे खऱ्या अर्थाने लेबर लोकांच्या काम करतील, गोरगरिबांच्यासाठी काम करतील, अशा लोकांना या ठिकाणी आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि ते पुढील कार्यकारिणी हे दोघं उपाध्यक्ष करतील अशी मी त्यांना या ठिकाणी माझी सहमती देतो। त्यांच्याजवळ या समाजाची आणि या गोरगरिबांचे जे हक्काचे जे मागण्या असतात ते पोहोचवण्याचे काम करणारे आमचे समाजभूषण माननीय राजूभाऊ सुरवंशी यांनी जे माझ्यावरती विश्वास ठेवून मला जे अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर सांगायचं असं की दीपनगर या वसाहतीमध्ये हजारोच्या संख्येने कामगार कार्यरत असतात आणि त्यांच्यावरती अन्याय अत्याचार हे सुरूच असते। कोणताही ठेकेदार हा एखाद्या अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याला काही पर्सेंटेज ठरवून ते कामगारांचे पैसा जो पर्सेंटेज देतो अधिकाऱ्याला देतो आणि त्यांच्यावरती अन्याय करतो। तर याच संघटनेची आम्हाला फार अतिशय वाट बघत होतो की ज्या वेळेस या गरिबांवरती अन्याय व्हायचा त्यावेळेस आम्हाला काहीतरी आशा राहायची, कारण मी एक कामगाराचाच मुलगा आहे आणि मी कंपनीमध्ये एक वर्कर म्हणून काम केलं। त्या ठिकाणी कशी पिळवणूक होते, काय होते हे आमच्या डोळ्यात समोरून गेलेली आहे। तर ज्यावेळेस आम्हाला असं जाणवायचं त्यावेळेस आम्हाला कोणतेतरी एक असा न्याय देवता यावा आणि कोणीतरी असा एक पक्ष यावा आणि कामगार नेता यावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा होती आणि आज आम्हाला याच दिवसाची अपेक्षा होती की राजूभाऊ सुरवंशी येतील आणि असं काहीतरी या कामगारांसाठी करतील आणि त्यांना पुढील भविष्यासाठी त्यांच्या परिवाराच्या आणि त्यांच्या परिवाराच्या सुखासाठी काहीतरी करतील अशी आशा बाळगून आम्ही या संघटनेमध्ये आज सामील झालेलो आणि मला त्यांनी जे अध्यक्षपद दिलं त्यांचं मी खरंच पुनश्च आमच्या सर्व टीमच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो।
रहेगा खिलाड़ी और साफ रहेगा। बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा। गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी। बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा। गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पर गोली चलेगी। ये दादा मनान साधा बोला, समाज कार्याची आवड त्याला। दादा मनान साधा बोला, समाज कार्याची आवड त्याला। रामच्या रवींद्र पाटील दादांची आदाही न्यारीन, साकेगाव भुसावळ तालुक्यात भारीन। आमच्या रवींद्र पाटील दादांची आदाही न्यारीन, साकेगाव भुसावळ तालुक्यात भारी। रवींद्र पाटील दादाची आदाही न्यारीन, साकेगाव भुसावळ तालुक्यात भारी। आमच्या रवींद्र पाटील दादाची आदाही न्यारीन, साकेगाव भुसावळ तालुक्यात भारी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.